अनेक सोयी सुविधा मिळत असतात, ज्यात PF मधले पैसे किंवा इन्शुरन्सचे पैसे, मुलांना शिक्षणासाठी जी फी जाईल त्याच्यातले पैसे, तसंच म्युच्युअल फंडाचे देखील पैसे त्या 1.5 लाखापर्यंत जर गुंतवणूक केली असेल तर त्याला कमीत कमी लॉक इन आहे, म्हणजे 3च वर्षाचं आहे. इतर ज्या ज्या काही टॅक्स सेव्हिंगच्या गोष्टी आहेत, म्हणजे PPF असेल, पोस्टाच्या ठेवी असतील, ह्यांच्या लॉकिंगच्या तुलनेत फक्त 3च वर्ष म्हणजे लोएस्ट लॉकिंग पिरियड म्युच्युअल फंडामध्ये, आणि आतापर्यंतचा ॲव्हरेज परतावा त्याचा 12 ते 13% वरती राहिलेला आहे. सो हा झाला एक बेनिफिट. दुसरा टॅक्सेशन मधला छान बेनिफिट म्हणजे आपण बरेच जण FD सांभाळून असतो. आता ज्या FDज आपण करतो आणि आपण जर 30% किंवा त्याच्या वरच्या टॅक्स स्लॅबमध्ये देखील असलो तर होतं काय, तुम्हाला मिळालेलं 10,000चं व्याज देखील 30% टॅक्स स्लॅबमध्ये असाल तर 3,000 रुपये टॅक्समध्येच जातात. पण तुम्ही ह्या गोष्टी जर म्युच्युअल फंडामध्ये ठेवून दिल्यात आणि जर तुम्ही काढूनच घेत नसाल तर फक्त व्हॅल्युएशन वाढतीये. म्हणजे जे उदाहरणार्थ तुम्ही सोनं घेतलं आणि सोन्याचा भाव वाढला, तुम्ही जर विकत नसाल तर तुम्हाला टॅक्स लागेल का? तसं तुम्ही गुंतवणूक केलीत आणि जर विकली नाहीत, जोपर्यंत विकत नाही आहात तोपर्यंत टॅक्स नाही लागत. जसं तुम्ही फिक्स डिपॉझिट म्हणून करायचंय, मला कुठलीच रिस्क नाही घ्यायची, मला शेअर बाजारात पण गुंतवणुका नाही करायच्या, मला हे पैसे सेफ ठेवायचेत अगदी गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये. जसं FDत 6-7% व्याज मिळतंय तसंच 6-7% मला परतावा मिळेल. पण जोपर्यंत मी विकत नाही तोपर्यंत मला 1 रुपयाही व्याज लागणार नाही. आणि जर हेच पैसे शेअर बाजार संलग्न असतील तर जेव्हा मी काढून घेईन त्यावेळेला झालेला 1 लाखापर्यंतचा फायदा दरवर्षी मला करमुक्त असेल. त्यावरती सरकार कुठलाही टॅक्स घेत नाही. आणि 1 लाखाच्या वरती जो फायदा झालाय त्याच्यावरती फ्लॅट 10% टॅक्स, म्हणजे फक्त 10% टॅक्स 1 लाखाच्या वरती झालेल्या फायद्यावरती. आपण म्हणजे जेवढं सोनं आपण विकू, जेवढा त्याच्यावरती फायदा झालाय तेवढ्यावरच टॅक्स लागेल. या केसमध्ये तर 1 लाखापर्यंतचा फायदा पण एक्झाम, 1 लाखाच्या वरती जेवढा फायदा झाला त्यावरच 10% टॅक्स. तुम्ही 30% टॅक्स स्लॅबमध्ये जरी असलात तरी टॅक्स 10%च. आणि जर तुम्ही टॅक्स स्लॅबमध्ये नसलात तर त्या टॅक्स स्लॅबमध्ये ते 10% पण जातात, तुम्हाला टॅक्स ऑलमोस्ट येतच नाही. इंडेक्सेशन अप टू 1 lakh. येस. येस. सो हा प्रश्न देखील फार छान आहे. काय आहे, हे जे सगळे प्लॅटफॉर्मची नावं घेतली, आपल्याकडे गंमत अशी असते की नन्ही सी चिडिया. हा प्रश्न ओके, प्रश्न असा आहे की झिरोदा, ग्रो हे जे सगळे ऍप्स आहेत यावरनं गुंतवणूक म्युच्युअल फंडामध्ये करावी का? तर त्याच्यावरती माझं उत्तर असं आहे की एक हिंदी पिक्चरचा डायलॉग आहे, नन्ही सी चिडिया दाना देखती है लेकिन फंदा नहीं. हो की नाही? ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला मोफत मिळते त्याला आपण काय म्हणतो, मुफ्त चंदन घिस मेरे नंदन. मराठी लोक काय म्हणतात, फुकटे पौष्टिक. पण ज्यांनी आपल्यावरती इतके वर्ष राज्य केलं ती ब्रिटिश मंडळी काय म्हणतात माहितीये का, फ्री इज कॉस्टली. जे मला फुकट मिळत असेल ते मला महागात पडू शकतं. आणि हे जे सगळे प्लॅटफॉर्म आहेत, ग्रो असो काय आणखीन वेगवेगळी नावं असतील त्याची, ज्यावरनं मला फ्री म्युच्युअल फंड सजेस्ट होणार आहेत, लक्षात घ्या हे सगळे प्लॅटफॉर्म तुम्हाला मोफत सेवा देण्यासाठी महात्मा गांधींचे वंशज आहेत आणि त्यांनी विडा उचललाय म्हणून ते तुम्हाला मोफत देत आहेत. राष्ट्रपितेची आम्ही सेवा करू असं काही त्यांचं धोरण नाहीये. ह्या कंपन्या आहेत आणि कंपन्या हे पैसे कमवण्यासाठीच काम करतात. कोणी कोणासाठी मोफत काम का करेल? लक्षात घ्या, हे ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म्स आहेत.
दे आर अर्निंग फ्रॉम ऍडव्हर्टायझिंग फीज. आणि त्यांना माहिती आहे की तुम्ही तर म्युच्युअल फंडाचा स्टडी कसा करायचा, फंड कसा ओळखायचा, चांगला फंड काय असतो ह्याबद्दल शास्त्रशुद्ध ज्ञान तर शिकलेलाच नाही आहात. त्यामुळे तुम्ही काय निवडणार, पास्ट रिटर्न बघणार. पास्ट रिटर्न सगळ्यात जास्त ज्या फंडाचा मिळतोय त्यामध्ये गुंतवणूक, सोपा चॉईस. जास्त रिटर्न मिळणाऱ्या गोष्टीत गुंतवणूक, हे तुम्ही करणार. हे काय त्यांना माहित नाहीये का? सो त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कुठला चॉईस घ्यावा. बघा, एअर तिकीट बुक करताना सुद्धा सेम रूट वरती आपल्याला वेगवेगळे रूट चार्जेस असलेले वेगवेगळे दिसतात. त्यांना माहित नसतं का तुम्ही लोएस्ट प्राइस जी आहे ती बुक करणार आहात. मग ती तुम्ही बुक करावी अशी रचना त्यांनी केलेली असते. लक्षात येतंय? तशाच प्रकारे तुम्हाला हे वेगवेगळे फंड दाखवलेले असतात. त्यातनं सगळ्यात जास्त रिटर्न कुठल्या फंडाचा दिसतोय त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करावी असं इंडिकेट इनडायरेक्टली तुम्हाला केलेलं असतं. आणि त्यात तुम्ही पास्ट रिटर्न बघून गुंतवणूक करता. पण हा काही एकमेव इंडिकेटर नाहीये. ती पास्ट मध्ये झालेली वाढ ही पास्ट मधल्या इकॉनॉमिक सिच्युएशननी झाली आहे. उदाहरणार्थ, ज्या वेळेला कोविड काळ चालू होता, आपण सगळे घरात अडकलेले होतो, त्यावेळेला सगळ्यात मोठ्या प्रमाणात जो सेक्टर चालला तो म्हणजे टेक्नॉलॉजी कंपन्या. आपण आजारी पडत होतो, कोविड बिविड होऊ नये म्हणून आपण फार्मा गोळ्या, सी विटॅमिन, मल्टीविटॅमिन, चण्या फुटण्यासारख्या पण बऱ्याच जणांनी खाल्ल्या. कारण नसताना सुद्धा रोज सी विटॅमिनची गोळी चगळा, असे सगळे उद्योग आपण केले की नाही. त्यामुळे फार्मा कंपन्यांचा फायदा गगनाला भिडला. आता आपल्यापैकी किती जण आहेत जे असे रोज सी विटॅमिन, मल्टीविटॅमिनच्या गोळ्या खातात का? नाही. फार्मा कंपन्यांमध्ये तो जो आलेला त्यावेळेचा बबल होता, मोठ्या प्रमाणात सगळेजण औषधं गोळ्या औषधं खात आहेत. जसं नॉर्मलाइज झाली सिच्युएशन, सेल्सचे आकडे देखील हळूहळू उतरले. टेक्नॉलॉजी कंपन्यांचा त्या काळात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्या काळामध्ये रिटर्न खूप चांगले दिसले. म्हणून ज्यांनी टेक्नॉलॉजी फंड किंवा हेल्थ केअर फंड अशाच फंडांमध्ये सगळीच्या सगळी गुंतवणूक केली, त्यांचं गेल्या 2 वर्षात काय झालं? बाजार आज ऑल टाइम हाय वरती आहे. टेक्नॉलॉजी फंड ऑल टाइम हाय वरती आहेत, त्यांच्या ऑल टाइम हाय पेक्षा 20-20% खालती आहेत. हे का घडलं? कारण का नंतर युद्ध झालं युक्रेन रशिया, त्याच्यातनं जग सावरतं न सावरतं तोच पॅलेस्टाईन आणि इस्रायल हे होतंय. त्या बाजूनी अमेरिकेने व्याजदर वाढवले. या सगळ्याचा थेट परिणाम टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या उत्पन्नावरती होतोय. असं जसं दिसायला लागलं, त्यांचे जे आलेले वाढलेले दर होते ते 20-20, 25-25% उतरले. जे ग्रो आणि या प्लॅटफॉर्म मधनं आलेली मंडळी होती ते अजूनही बघतायत, अरे माय गॉड, माझा टेक्नॉलॉजी फंड काय वाढत नाही. लक्षात घ्या, इकॉनॉमिक डिरेक्शन्स बदलतायत, त्याप्रमाणे आपल्या जहाजाला देखील हलवलं पाहिजे. याबाबत तुम्ही काही आर्थिक गोष्टींमध्ये ज्ञान घेतलेलं नसेल तर तुम्हाला याबद्दल कळणारच नाही, कोणी सांगतच नाहीये. आणि गंमत म्हणजे हे जे सगळे फ्री प्लॅटफॉर्म असतात ना, आज ते तुम्हाला जो फंड सजेस्ट करतायत, एक 10-15 दिवसात परत तो प्लॅटफॉर्म उघडून बघाल तर तिकडे तुम्हाला फंड वेगळे बदललेले दिसतील. आणि जो अट्रॅक्टिव्ह फंडचा आकडा जो दिसतोय तुम्हाला इन्व्हेस्ट करावंसं, तो फंड देखील बदलला असेल. काय झालं असं 15 दिवसात इकॉनॉमीमध्ये चेंज की हा फंड सगळ्यात जास्त चांगला दिसायला लागला? अहो, त्यांनी ऍडव्हर्टायझिंगचं सायकल थांबवलं. आता पैसे बोलविता धनी दुसरा फंड आला. जो कॉइन टाकणार तो फंड आम्ही तुम्हाला चांगला आहे म्हणून दाखवणार आणि त्यातनं किती सेल होतोय हा दाखवून बघा, अमुक अमुक फंडाला आम्ही एवढा सेल करून दाखवला, तुमच्या पण फंडाचा सेल करून देऊ, किती कोटी देता.
अशा प्रकारे ऍडव्हर्टायझिंग फी मधनं ते पैसे कमवतात. त्यामुळे नन्ही सी चिडिया दाना देखती है फंदा नाही. ज्या वेळेला आपण एखादी मोफत सेवा घेतो त्यावेळेला आपण ग्राहक नसतो, आपण प्रॉडक्ट असतो. विकले आपणच जातो. ज्यांना स्वतःलाच विकून टाकायचं असेल अशा प्लॅटफॉर्मवरती त्यांनी ग्रो आणि या प्लॅटफॉर्मचा वापर करावा. ज्यांना वाटत असेल की नाही ह्या गोष्टी तितक्याशा योग्य नाहीत त्यांना ग्रो आणि हे जे फंड्स आहेत त्याच्यापेक्षा अर्धा 1% एक्सपेन्स रेशो जास्त असेल. त्या ह्याच्यावरती जर 1% एक्सपेन्स रेशो असेल तर इकडे 2% एक्सपेन्स रेशो असेल. पण त्या वाढलेल्या खर्चामध्ये तुम्हाला जर सोबत एक चांगला तज्ञ गुंतवणूक सल्लागार असेल, वेळोवेळी तुम्हाला त्याबद्दलचं मार्गदर्शन असेल, तर गुंतवणुकीचं जहाज कसं न्यायचं, कुठे बदलायचं, काय त्यात चेंजेस करायचे यासाठी आपल्यासोबत एक तज्ञ आर्थिक सल्लागार देखील असेल. यालाच अजून एक जोडून महाभारतातलं उदाहरण सांगतो. द्यूताचा जेव्हा खेळ झाला त्यावेळेला युधिष्ठिर धर्मराज युधिष्ठिर गेलेला पण कोणी सल्लागार होता का? युधिष्ठिर स्वतःच आकडे खेळत होता, सोंगट्या खेळत होता आणि त्यातनं घडलं काय? आपलं राज्य ते आपल्या पत्नीपर्यंत सगळ्या गोष्टी युधिष्ठिर हरला. वेरॅज दुर्योधन काही तज्ञ होता फार द्यूतातला नाही, पण द्यूतातला तज्ञ असलेला आपला मामा शकुनी मामाला घेऊन सोबत खेळायला आला. युधिष्ठिरांनी जी चूक केली त्यामुळे सगळं गमवावं लागलं. पण पुढे जाऊन ज्या वेळेला युद्धाची वेळ आली त्यावेळेला युधिष्ठिरांनी परत एक चूक केली. श्रीकृष्णांनी जेव्हा मांडलं की तुम्ही माझं चतुरस्त्र सेना घेणार, नारायणी सेना हवी का मी हवा, दुर्योधन म्हणाला तू एकटा काय कामाचा, ही चतुरस्त्र सेना, वेल इक्विप्ड, वेल ट्रेन्ड फौज, नारायणी सेना जर माझ्या बाजूनी लढली तर माझे जिंकायचे चान्सेस जास्त आहेत. युधिष्ठिर इंटेलिजंट, हुशार, बुद्धिमान, त्यांनी हा निर्णय घेतला. अर्जुन म्हणाला प्रभो माझ्यासोबत कोणी असो नसो तुम्ही माझ्यासोबत मार्गदर्शक म्हणून राहा. आणि सारथ्य अर्जुनाने हातात घेतलं. नारायणी सेना असून देखील कौरव जिंकू शकले नाहीत आणि पांडव सेनेचा सोबत सल्लागार किंवा तज्ञ व्यक्ती मार्गदर्शक म्हणून असणं की नसणं हा तुमचा निर्णय आहे. तुम्हीच आहात तुमच्या आर्थिक आयुष्याचे शिल्पकार.